गुड मॉर्निंग सगळ्यांना. क्लासेसला आता सुट्ट्या पडलेल्या आहेत, त्याच्यामुळे आता भरपूर सारा वेळ शिल्लक होता. मग म्हटलं की चला हे कपडे बाहेर प्रेसला देण्यापेक्षा आपण या वेळेमध्ये हे सगळे कपडे प्रेस करून टाकूया. कारण की मुलाला कॉलेजला जायला आता हे फॉर्मल ड्रेसेस हवे होते. सगळे कपडे प्रेस केले आणि व्यवस्थित हे ज्या त्या जागेवरती ठेवून दिले. म्हणजे कसे ज्याचे त्याचे कपडे ज्याला त्याला मिळून जातील. तर आज ना म्हणजे थोडासा निलय खुशच आहे, कारण की रात्री त्याचे पप्पा आले होते आणि त्यामुळे भरपूर साऱ्या गप्पा गोष्टी त्याच्या पप्पांसोबत त्याच्या चालल्या होत्या. हे बघा, ही त्यांची बॅग आहे. बरेचसे कपडे धुवायला टाकले आणि अर्धा खाऊ त्या बॅगेमध्ये तसाच आहे. तर निलयचे पप्पा आल्याबरोबर सगळ्यांना विचारत होते, म्हणजे आम्हाला निलयला की नाश्त्याला आज काय मागवायचं म्हणून. तर मग निलय आम्ही सगळेच म्हणालो की वडा सांबर मागवा म्हणून. वडा सांबर यांच्या देखील आवडीचा नाश्ता आहे आणि म्हणून त्यांनी हा बाहेरूनच नाश्ता मागवला आज सगळ्यांसाठी. आता इथे मस्तपैकी गरमागरम हा जो नाश्ता आहे मी आम्हा तिघांना घेतला, कारण की मोठा मुलगा तो कॉलेजला गेला होता. नाश्ता करून झाला आणि मी सकाळी गाऊन घातली होती, कारण की निलयला अंघोळ घालते वेळी ना पूर्ण कपडे ओले होतात, त्यामुळे मी सकाळी गाऊन घातला आणि मग नंतर हा माझा एक जो वन पीस आहे तो नंतर घालून घेतला. तर आता हे सुपर सेवर जे पॅक आहे हँडवॉशचं, तर हे ना डी मार्ट म्हणा किंवा कोणत्याही मॉलमध्ये मिळतं आणि खरंच खूप बचत होते बरं का. तर हे सुपर सेवर पॅक जर आपण एकदा आणून ठेवलं ना, तर हे सुपर सेवर पॅक 4 ते 5 महिने सहज चालतं. तर मग अशाच प्रकारे ह्या बाटलीतलं जे हँडवॉश होतं ते संपलं होतं, तर ते मी काढून घेतलं. पैशाची बचत देखील होते. आणि हे बघा, हे स्क्रंचीज आहेत आणि हे स्क्रंचीज हे माझ्या वहिनीने मला गिफ्ट केले होते. लास्ट टाईम माझी वहिनी आली होती, तिने खूप सारे खरेदी केली होती. त्यातील काही स्क्रंचीज तिने मला देखील घेऊन दिल्या होत्या. तर सिंपलवाल्या देखील आहेत आणि काही स्क्रंचीजला अशी गुलाबाची फुलं आहेत आणि हा क्लचर आहे. तर या क्लचरला देखील हे गुलाबाचं फुल अटॅच आहे. म्हणजे लावलं ना तर असं वाटतं ओरिजिनल गुलाबाचं फुल आहे की काय. बरं, आज मी तुम्हाला हे सगळं का दाखवतेय, कारण की ना 14 एप्रिलला म्हणजे 13 एप्रिलच्या रात्री आमचा परफॉर्मन्स होणार होता डान्सचा स्टेजवरती आणि त्यासाठी आम्हाला नऊवारी साडीवरती अंबाडा घालायचा होता केसांचा. आणि माझे केस इतके लहान असल्यामुळे आता अंबाडा कसा बांधणार, मग त्यासाठी मग मी हे स्क्रंचीसची मला आयडिया आली. तर छोटेसेच केस होते, तर ते कसे तरी मी एका रबरमध्ये बांधले आणि अगदी बोटभर इतकीच त्याची पोनी आली. व्यवस्थित केस सगळे पिनाने लावून घेतले, सेट करून घेतले आणि आता या पोनीला मी जो गुलाबाचा जो हा क्लचर होता तर तो लावून बघते. आज मी फक्त लावून बघणार आहे, आयडिया घेणार आहे आणि हे जर सक्सेस नाही झालं तर मग मी पुढे दुसरी आणखीन आयडिया वापरणार आहे. तर हे लावलंय मी आणि हे बघा, हे अशा पद्धतीने दिसतंय, म्हणजे लहान असा अंबाडा दिसतोय. तर बघू आता पुढच्या व्हिडिओमध्ये कसं काय करते मी.